मला एक बरं काम करता येतंय ही जाणीव या शिदोरीवरतीच मी आले. मग मला कळलं की त्या नाटकाची तालीम ऑलरेडी चालू होती आणि त्यातली जी ऑलरेडी ठरलेली कलाकार होती ती काही एक दिवस तिची गॅप असणार होती. तर तिची ती जागा भरून काढण्यासाठी म्हणून मला 2 दिवस वापरलं, लिटरली वापरलं. आणि हे मला खूप नंतर कळलं की अरे असं होतं याचं. नमस्कार. चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार आपल्या प्रतिभेच्या जोरावर स्थान निर्माण करतात, तर काहींना घराण्याची पार्श्वभूमी मदत करत असते. खरा प्रश्न असा आहे की या क्षेत्रात गुणवत्ता महत्वाची का घराणेशाही? याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत श्रद्धा केतकर वर्तक आलेले आहेत. नमस्कार श्रद्धाताई, कशी आहेस? मस्त. काय चाललंय? सध्या ठरलं तर मग चालू आहे सिरियल. शूट खूप चाललेत. हो. बाकी कसं हेक्टिकपणा किंवा काय शेड्यूल कसं चाललं? हा, शेड्यूल आता महिन्यातून साधारण एक 10-12 दिवसाचं असतं आणि हेक्टिक नाहीये खूप, पण ज्या दिवशी असतं त्या दिवशी फुल डे असतं. आपल्या सगळ्यांच्या मनावर आता जी राज्य करते सुमन काकू म्हणून ती श्रद्धाताई, काय सांगशील? घराणेशाही महत्वाची का गुणवत्ता? गुणवत्ता. कशी काय? घराणेशाहीमध्ये तुम्हाला एक बॅकग्राऊंड मिळतं ही गोष्ट खरी आहे, किंवा एक रेडीमेड प्लॅटफॉर्म मिळतो तयार असतो हे खरं आहे. पण टिकून राहण्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा निर्विवाद गुणवत्ता महत्वाची आहे. कारण हे खरंच आहे की संधी आमच्या क्षेत्रामध्ये पहिली संधी सगळ्यात महत्वाची, की गुणवत्ता खूप लोकांकडे आहे आणि त्याला संधी मिळणं, आपली गुणवत्ता सिद्ध करायला किंवा पहिली कला सादर करायला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळून पहिली संधी मिळणं हे खरंच गरजेचं आहे. पण ती संधी तुम्हाला घराणेशाहीमुळे कदाचित मिळू शकते. त्याला फार स्ट्रगल खूप करावा लागत नसेल. मी जनरलाइज स्टेटमेंट नाही करणार, पण नसेल असं मला वाटतं. कारण तुम्हाला ती बॅकग्राऊंड आहे आणि बॅकग्राऊंड म्हणजे नुसतेच कॉन्टॅक्ट ॲज सच नाही की हा मला 4 ओळखीचे लोक आहेत आणि एस्टॅब्लिश्ड लोक ओळखीचे आहेत, एवढंच त्याच्यामध्ये नसतं. तर या क्षेत्रात तुम्हाला स्वतःला कॅरी करण्यासाठी म्हणून एक कॉन्फिडन्स लागतो. म्हणजे आता मी नवीन असल्यामुळे, नवीन इन द सेन्स मला काही बॅकग्राऊंड नसल्यामुळे मला ज्या अडचणी आल्या सुरुवातीला त्याच्या पार्श्वभूमीवर मी सांगते की नवीन कलाकार आहेत, मोठे कलाकार आहेत, तर त्यांच्या सोबत वागण्या बोलताना जो कॉन्फिडन्स एक लागतो ना, तो त्यांच्यामध्ये उपजतच असतो. कारण त्यांनी लहानपणापासूनच बघितलेलं असतं. त्या कलाकारांना ते हाक मारतानाच अमुक मावशी, अमुक ताई, बरोबर, या ह्याने हाक मारतात. तितका फॅमिलियर असणं हे आमच्या नवीन लोकांसाठी तेवढं पहिल्याच याच्यामध्ये नाही जमत. आणि त्यात शिवाय तुमचा स्वभाव कसा आहे ही गोष्ट पण महत्वाची, की तुम्ही इंट्रोवर्टच असाल की तुम्ही नाही पटकन बोलू शकत नवीन लोकांशी, हा तुमचा मूळ स्वभावच असेल तर मग तर आणखीनच कठीण जातं. जे त्या लोकांना एक मुळातच मावशीपासूनच सुरुवात असल्यामुळे त्यांना ते प्रेशर येत नाही की मी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. आणि मग शिवाय संधी, ह्या सगळ्या गोष्टी मिळून येतात. त्यांना टेक्निकल नॉलेज असू शकतं कारण त्यांनी लहानपणापासून ते बघितलेलं असतं, कदाचित लहानपणापासून कामही केलेलं असतं. बऱ्याच लोकांनी लहानपणापासून कामही केलेलं आहे, स्टेजवर म्हणा, कॅमेरा समोर म्हणा. त्यामुळे तो एक ऍडेड ऍडव्हान्टेज त्यांना मिळतो, हे खरंच आहे. पण शेवटी मुद्दा येतो की हा, मिळाली संधी, पहिलं तुम्ही केलं काम, पण पुढे तुम्हाला सतत काम मिळत राहण्यासाठी तुमची गुणवत्ताच महत्वाची आहे. की सगळं आहे पण तुम्ही नाही तेवढे ताकदीचे कलाकार आहात, तर मग पुढे काय? मग पुढे कसं तुम्हाला टिकून कसे राहणार, हा मुद्दा. त्यामुळे मी गुणवत्ता हे उत्तर दिलं. जरी घराणेशाहीतून मिळणारे फायदे महत्वाचे असतील सस्टेन होण्यासाठी, तरी गुणवत्ता हे नाकारता नाही येणार. तू जेव्हा या इंडस्ट्रीमध्ये आलीस तेव्हा तुला या सगळ्या गोष्टी फेस करायला लागल्या? हो, कुठे कुठे? बऱ्याच ठिकाणी करायला लागल्या. की पहिलं जसं मी म्हटलं की मला एक बरं काम करता येतंय ही जाणीव या शिदोरीवरतीच मी आले. फक्त ही एक जाणीव होती की आपण एक बरं काम करू शकतो. उत्तम मी म्हणणार नाही, अजूनही नाही म्हणत उत्तम काम, पण एक साधारण स्टेजवरती उभं राहून मी एक करू शकते बरं काम, इतकाच कॉन्फिडन्स माझ्या मध्ये तेव्हा होता.
पण लोकांना भेटताना आपण कसं प्रेझेंट स्वतःला केलं बरोबर. पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, कोणाला नाही भेटलं पाहिजे, ह्याचा ना ऍब्सोल्युटली काहीच मला अंदाज नव्हता. कारण मला अजिबात म्हणजे अजिबात बॅकग्राऊंड नाहीये. म्हणजे मी निव्वळ आले ते मी शाळेत असताना भरपूर स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे. वक्तृत्व स्पर्धा, पठण, एकांकिका. शाळेत असताना खूप एक्सपोजर मला मिळालं होतं. त्यामुळे स्टेज फिअर नव्हतं. शिवाय एक भाषा एक बरी होती. त्यामुळे मला एक संधी मिळाली होती की मला एक राज्यनाट्य स्पर्धेसाठी विचारलं होतं. ते माझ्या बाईच करत होत्या त्याच्यामध्ये. ते म्हणजे त्यांची संस्था ते करत होती. तर त्यांनी मला ओळख असल्यामुळे मला विचारलं की मी करते तर तू करशील का, करून बघ काय कसं वाटतं ते. म्हटलं चालेल. असं करून मी आपली गेले करायला. आणि तिथून ओळखी होत 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 मला प्रोफेशनलला काम करायची संधी मिळाली. त्यामुळे त्या एका बेसवर तू पुढपर्यंत म्हणजे मी काय माझ्यात कॉन्फिडन्स तेव्हा आला असेल की नाही आपण प्रोफेशनल नाटक, प्रोफेशनल सिरियल करूया असं मला तेव्हा वाटलं. तुझी पहिली सिरियल कुठली होती? मी ना मृण्मयी नावाची सिरियल होती खूप वर्षांपूर्वी, आणि त्याच्यामध्ये माझं अक्षरशः 2 दिवसाचं काम होतं. इतका छोटा रोल होता मृण्मयी. आणि त्यानंतर म्हणजे खरी तू विचारलंस की डेली सोप, मोठी डेली सोप ज्याच्यामध्ये मला रोज काम आहे, असं 2012 साली आंबडगोळ. पण त्याच्या आधी एपिसोडिक बऱ्याच सिरियल्स केल्या मी. गंगूबाई नॉन मॅट्रिक म्हणा, घडलंय बिघडलंय, फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस. पण नाटकं मी जास्त त्याच्या अगोदर करत होते. पहिलं नाटक माझं 5 प्रयोग झाले होते त्याचे. पहिल्या नाटकाचे 5 प्रयोगात बंद पडलं होतं. त्यानंतर मग तुमची मुलगी मजेत आहे नावाचं नाटक होतं. मग लग्न कल्लोळ, एक डाव भटाचा, वाऱ्यावरची वरात, नाटक करत करत मग सिरियल पर्यंत आले. म्हणजे तो एक प्रवास पूर्ण तू कम्प्लीट केलास की बॅकग्राऊंड नाही, बॅकग्राऊंड म्हणजे हळूहळू संधी मिळाली आणि मग आता इथपर्यंत सिरियल पर्यंत. आता जो तो 4 वर्षाचा अनुभव आहे ठरलं तर मगचा काय सांगशील? म्हणजे तुला ना मी सांगायला गेलं तर खूप आहे सांगण्यासारखं. कारण ठरलं तर मग करायच्या अगोदर मी काही माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी ब्रेक घेतला होता. आणि इतपत झालं होतं की माझा कॉन्फिडन्स लूज झाला की मी काम करू शकते, की माझा कान म्हणजे ऐकू येण्याचाच प्रॉब्लेम होता. आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लूज झाला. तर आपण नकोच करूया आता या वाटेला, बाद झालं. आपल्याला फंक्शन करायलाच अडचण येते मुळात, की कोण समोरची व्यक्ती काय बोलते हेच मला नीट ऐकू येत नाहीये. त्यामुळे उगाच आपली फजिती होण्यापेक्षा आपण ते थांबवलेलं बरं, असं करून मी ब्रेक घेतला प्रॉपर. आणि मग त्याच्यावरती एक उपाय शोधला की हिअरिंग एड आपण वापरू शकतो. हा आपल्याकडे उपाय आहे, आपण तो करूया. हे एक मुळात मनाची तयारी झाली. कारण एक हिअरिंग एड वापरूया ही तयारीच मुळात होत नव्हती माझी. तर ती झाली. आणि ती झाल्यानंतर म्हणजे आफ्टर ब्रेक मला पहिली सिरियल मिळाली ती ठरलं तर मग. त्यामुळे पुन्हा आता आमच्या क्षेत्रामध्ये ब्रेक होणं ना हे ऍज गुड एज नवीन सुरुवात करण्यासारखं आहे. कारण तेवढं जग पुढे गेलेलं असतं, तेवढी माणसं नवीन आलेली असतात. तुम्ही आतापर्यंत काम केलेलं असतं, ती माणसं काम करतायत नाही करतायत काहीच माहित नसतं. बरोबर. या ह्याच्यावरती मला मग ठरलं तर मग मिळाली. त्याचा मला खूप फायदा झाला पुन्हा नव्याने सुरुवात करायला. त्यामुळे ठरलं तर मग खूप महत्वाचं ठरलंय माझ्या करिअरमध्ये. एक पुढचा प्रश्न, घराणेशाहीचा परिणाम महिला कलाकारांवर कसा होतो? मला नाही वाटत महिला कलाकारांवर वेगळा होतो किंवा पुरुष कलाकारांवर वेगळा होतो. त्यांना आता एरवी महिला कलाकारांना जे कदाचित फेस करावं लागत असेल सेफ्टीच्या दृष्टीने, की बाबा इथे जाऊ नकोस, इथे गेलीस तर मग जपून राहा, हे जर त्यांना फेस करावं लागत असेल तर त्या महिला कलाकारांना कमी फेस करावं लागत असेल. पण परत तेच येतं की तुम्ही किती चांगलं काम करता त्याच्यावरतीच आहे. ऑडिशन प्रक्रियेत पारदर्शकता असते किंवा तुझ्या बाबतीत असा काही वाईट अनुभव किंवा एक तू सांगशील असा चांगला अनुभव काय होता? बऱ्यापैकी असते पारदर्शकता. कधी कधी असं झालंय की आपण खूप तयारीनिशी आणि खूप अपेक्षेने एखाद्या ऑडिशनला जातो आणि ऑडिशन पण चांगली होते पण सिलेक्शन नाही होत, हे तर बऱ्याचदा होतं. पण कधी कधी कळतं असं नंतर की अरे नाही, इथे फक्त एक प्रोसेस दाखवायची म्हणून केलं होतं. असंही माझ्या बाबतीत 1-2दा झालेलं आहे की अरे नंतर कळलं की अरे हे तर नुसतं त्यांना चॅनलला दाखवायचं होतं, एवढ्या एवढ्या लोकांचे ऑडिशन घेतलेत,
म्हणजे म्हणून असंही असतं, होतं. मुद्दाम करतात. हो, करतात. म्हणजे माझ्या बाबतीत तरी झालेलं ऐकिवात आहे. माझ्या आणि अनुभवात 1-2 वेळा झालेला आहे. आणि एक अनुभव माझा पर्सनल विचारशील तर त्याला ऑडिशन नाही म्हणता येणार. हं. पण एकदा एक नाटक होतं. मी कोणाचंच नाव नाही घेणार, नाटकाचं पण नाही, मी त्या लोकांचंही नाही. पण एक नाटक होतं. तर मला त्यासाठी म्हणाले, की "तू ये, जरा आपण हे करूया, तालीम करूया." हां. म्हणजे ऑडिशन सारखंच. तर मग मी गेले आणि 2 दिवस त्या नाटकाची मी तालीम केली. हं. पूर्ण दिवस. हं. पूर्ण त्या नाटकाचं ब्लॉकिंग झालं आणि मी या इम्प्रेशन खाली होते, की अच्छा एवढं ब्लॉक करून घेतायत नाटक अख्खं, आणि पहिल्या दिवशी बोलवलं, परत दुसऱ्या दिवशीही बोलवलं. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला असं वाटलं, की हा बहुतेक आपलं सिलेक्शन झालंय, आणि तेव्हा पण मी नवीन मध्ये मोडत होते तेव्हा. हं, हं. तर 2 दिवसांनी मला सांगितलं, की नाही, ह्याच्यामध्ये जो लीड ऍक्टर आहे ना, हं. त्याच्या अपोजिट तू शोभत नाहीस वयाने. म्हणजे तुझं वय खूपच लहान वाटतं, त्याचं वय जरा मोठं वाटतं. वाटतं. मग माझं असं झालं, की अरे मग तुम्हाला हे कळायला 2 दिवस कसे हां, लागतात? बरोबर. समोरासमोर तर कळलंच पाहिजे ना, की मी लहान दिसते. मग मला कळलं, की त्या नाटकाची तालीम ऑलरेडी चालू होती, हां. आणि त्यातली जी ऑलरेडी ठरलेली कलाकार होती, ती काही 1 दिवस तिची गॅप असणार होती. तर अच्छा. तिची ती जागा भरून काढण्यासाठी म्हणून मला 2 2 दिवस दिवस त्यांनी वापरलं गेलं. ओके. वापरलं. लिटरली वापरलं. आणि हे मला खूप नंतर कळलं, की अरे असं होतं ह्याचं. म्हणजे थोडक्यात एकतर पारदर्शकता असते सुद्धा आणि नसते सुद्धा. नसते सुद्धा. काहीच आणि सांगूच ते शकत काहीच नाही कुठल्या सांगू गोष्टीवर. शकत. तुम्हाला तो अनुभव मिळणं, म्हणजे ह्यातून मी काय शिकले, की मला अनुभव मिळाला. बरोबर. म्हणजे हा एक धक्का म्हणा किंवा हं, एक हं. एक्सपिरियन्स, की एक असं पण फेज होऊ येऊन शकतं. जाते. आणि मग हां. काय करायचं असतं, मग तुझी बरोबर. मानसिक तयारी कशी असली पाहिजे, की अरे लिटरली आपला वापर करून घेतलाय. हं. ही बॉटम लाईन आहे त्याची. पण मग प्रत्येक वेळी ते डोक्यात येत राहत असेल ना, की असं तर पुढच्या नाही वेळेला होणार ना. सतर्क राहण्या इतकंच डोक्यात ठेवलं होतं मी. हां. सरसकट असंच होईल माझ्या बाबतीत, असं काही नव्हतं झालं. पण हा, मी सतर्क झाले, की असं तर नाही ना परत, एवढं मी सतर्क झाले. नवोदित कलाकारांना नेटवर्क तयार करणं सोपं जातं का? आता माझ्यासारख्या व्यक्तीला विचारलं असतं तर खरंच जात असेल. तुझं गेलंय. माझं नाही गेलंय, कारण मुळात माझा स्वभाव नाहीये नेटवर्किंगचा, हां, हां. नेटवर्क तयार करण्याचा. आणि नवीन लोकांमध्ये ना आज कम्युनिकेशन स्किल खूप जास्त आहे. सुधारलंय. बरोबर. जे माझं पर्सनली मी फेस करते, की माझ्यात तितकं चांगलं नाहीये. हं. मी पटकन कोणाशी उठून नाही बोलू शकत, किंवा उठले आणि अरे हाय, कसं आहेस, काय आहेस, हे म्हणजे लोकांना वाटेल की मी शिष्ट आहे की काय, किंवा इतकंही वाटून झालेलं आहे लोकांचं, की हा काय बोलतच नाही, असं इतकंही वाटलेलं आहे. इतकी अरे मी बापरे. इंट्रोवर्ट आहे, आणि तो माझा स्वभावच आहे. मी पटकन नाही ओपन अप होत. पण ते आताच्या ह्याचं लोकांचं नाहीये. नाहीये. मुलं खूप बोलतात. हो. बोलतात, कम्युनिकेट छान करतात, आणि तिथे कुठेही खोटेपणा वाटत नाही, इतकं छान करतात. त्यामुळे त्यांचं नेटवर्किंग, सोशल मीडिया त्यांच्या मदतीला आहे, त्याच्यामध्ये ते खूप हुशार आहेत, खूप ऍक्टिव्ह आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच त्यांना फायदा होत असेल. एका साईडला स्टार किड आणि एका साईडला तुझ्यासारखा छान गुणी मुलगा किंवा मुलगी. उद्योग काय निवडतो, म्हणजे फिल्म इंडस्ट्री कोण निवडते? डिपेंड्स कोण आहेत. म्हणजे आता नवोदित स्टार किड असेल तर मला असं वाटतं की ते नवोदित स्टार किड निवडतील. म्हणजे कारण काय असेल? तेच की किंवा त्याला बॅकग्राऊंड face छान आहे. अच्छा. म्हणजे निवडीचं तू म्हणतेस, पहिली निवड. हो, पहिली निवड, मग त्याला तो फायदा मिळतो. ओके. म्हणजे तिथे आपल्यासारख्यांचं काहीच नाही. हा, म्हणजे जर त्यांचं ठरलंच असेल की हां. मला याला लॉन्च करायचंय, हां, हां, हां. तर मग तुम्ही कशाला तिकडे बरोबर. कन्सिडर केले जाल. बरोबर. मग ते प्रत्येक वेळी आपण म्हणजे समोरच्याला बघून मगच पुढे जावं आपण. पुढे जावं. हो. ओके. 10 वर्षानंतर चित्रपटसृष्टी गुणवत्ता केंद्रित असेल की घराणेशाहीचा प्रभाव राहील? मला वाटतं गुणवत्तेचा राहील. कारण आत्ताही आपण ज्या प्रकारच्या फिल्म्स बघतो, किंवा त्याच्यामध्ये गुणवत्ता ही महत्वाची ठरलेली आहे. त्यामुळे आणखीन 10 वर्षानंतर मला वाटतं की गुणवत्तेला महत्व असेल. तुमच्या मते एखाद्या कलाकाराला या क्षेत्रात टिकून राहायचंय तर काय महत्वाचं आहे? पहिली तर गुणवत्ता. शेवटी मी गुणवत्ता त्याच्यावरतीच आपल्या येते. विषयावरच आहे. हा, गुणवत्ताच महत्वाची मला वाटते टिकून राहण्याच्या दृष्टीने. की एक बरं काम तुम्हाला करता यायला हवं, की एक अभिनय जर तुम्ही क्षेत्रात आला आहात तर एक मुळात बरं काम करता यायला हवं.
त्याच्यानंतर तुम्ही कसे दिसता, स्वतःला कॅरी कसे करता. दिसता म्हणजे सुंदर मी म्हणत नाहीये, हम्म. पण त्या रोलसाठी तुम्ही किती योग्य वाटता, बरोबर. किंवा तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता, तुमच्यात कॉन्फिडन्स किती आहे, तुमचं नेटवर्किंग किती आहे. नेटवर्किंगचा फायदा नक्कीच होतो. होतो. हो. म्हणजे मला ते जमत नसलं तरी मी ते नाकारत नाही की त्याचा फायदा कशाला करायला पाहिजे, असं नाही. नाही. खरंच फायदा बरोबर. होतो नेटवर्किंगचा आणि ते यायलाच हवं. ते तुमचं कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच त्याच्यामध्ये आहे कॉन्ट्रीब्युशन. आज प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलतायत, तर अशा परिस्थितीत कलाकारांसाठी स्वतःची गुणवत्ता टिकवून ठेवणं किती महत्वाचं असतं? निश्चितच महत्वाचं आहे. आणि तुम्ही ते कसं म्हणजे दाखवता कसं की मी आता इथे आहे आणि इथेच राहायचंय, हे कसं कॅरी होतं? एकतर आता जे 4 लोक आपले ओळखीचे आहेत त्यांना सतत सांगत राहणं की बाबा काय असेल तर मला सांग, हा, म्हणजे हे प्रत्येक वेळी करत राहावं करत लागतं. राहावं लागतं. जरी आपल्याकडे काम असेल नसेल, असेल आपल्याला ते नसेल तरी. दाखवावं हो, लागतं. हो. की त्याच्याशिवाय काय संधी येत करतोयस नाही. का नवीन, आता हा. माझी सिरियल संपतेय, आता मला नवीन काम करायचंय, हा, हा. तर काही नवीन करत असेल तर सांग, मला ऑडिशन असेल तर सांग, मी येईन हा. ऑडिशनला. ही तयारी पण दाखवावी लागते की बाबा मी ऑडिशनला यायला पण तयार आहे. हे तुम्हाला सांगत म्हणजे राहायला प्रत्येक वेळी समोरून येतं असं नाहीये. नाही. आणि तुम्हाला ते तुझ्या माहिती असायला लागतं की अमुक एक प्रोड्युसर आहेत ते नवीन सिरियल करतायत. ओके. हे आणि मग हे कसं कळतं? हे फ्रेंड सर्कल मधूनच कळतं. ओके, म्हणजे किंवा आता परत समजा तुम्ही networking एखादी चा प्रकार. एजन्सीला जर तुम्ही हे केलं असेल, हा. तुम्ही असोसिएटेड असाल हम्म. की एक अमुक एक एजन्सी आहे, तिथे तुम्ही तुमचं प्रोफाईल दिलेलं आहे, तर मग तिकडनं पण येऊ शकतं की इथे ऑडिशन आहे, इथे जा. हम्म. हे पण होऊ शकतं. म्हणजे दोन्ही पॉसिबल हो. हे आहेत प्रोबॅबिलिटी की तुला येतं पण किंवा तुला नाही येत पण तुला स्वतःला जावं लागतं. स्वतःला जावं लागतं. आणि आता शेवटी की काय सांगशील नवोदित कलाकारांना? नवोदित कलाकारांना पहिलं तर सांगेन की गुणवत्ता महत्वाची आहेच आणि त्याच्यावरती सतत काम करत राहणं महत्वाचं आहे. की आपण एक संधी मिळाली तर तिथेच तुम्ही थांबून उपयोग नसतो, की मग त्यातनं तुम्ही स्वतःला कसं इम्प्रूव्ह करत राहाल. कॅमेऱ्याचे टेक्निक, समजा कॅमेऱ्यासमोर करत असाल काम, तर कॅमेऱ्याचे टेक्निक समजून घेऊन तुम्ही स्वतःचं काम जास्तीत जास्त कसं सहज आणि कसं चांगलं करू शकाल ह्याची तयारी तुमची असली पाहिजे शिकण्याची. मला एक संधी मिळाली तर मी झालो कलाकारच झालो असं समजून नाही चालत. मला सतत त्यातून काहीतरी शिकत राहायला लागतं, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहायला लागतं, प्रोफेशनल राहायला लागतं. कुठेही जमीन सोडून आपली चालत नाही, कारण ते पण खूप महत्वाचं असतं की तुमचं ओव्हरऑल बिहेवियर कसं आहे, तुम्ही सेटच्या बाहेर कसे आहात, कॅमेऱ्याच्या बाहेर कसे आहात, लोकांशी बोलताना कसे आहात. हे एक ओव्हरऑल बिहेवियर आपलं एक बॅलन्स ठेवणं किंवा सतत काम स्वतःवर करत राहणं, वाचन करत राहणं, बघत राहणं वेगवेगळ्या लोकांचं काम, ह्याच्यावरती जर काम करत राहिलात आणि शिवाय तुमचं एक कम्युनिकेशन चांगलं आहे, नेटवर्किंग चांगलं आहे, तर टिकून राहण्यामध्ये मला नाही वाटत त्याच्यात काही. भले कॉम्पिटिशन भरपूर आहे, पण हो. चांगल्या लोकांना हेरणारे लोकही इकडे आहेत आणि संधी देणारेही आहेत. त्यामुळे मी निश्चित म्हणेन की स्वतःवर काम करायची तयारी असेल तर निश्चित टिकून राहू शकाल. नक्कीच श्रद्धाताई, तू तुझे अनुभव आणि खूप काही गोष्टी आज इथे उलगडून सांगितल्यास. तुझी मतं असतील या विषयावरती, एक नवी दिशा मिळाली या विषयावर. म्हणजे खरंच एक की घराणेशाही महत्वाची आहे का गुणवत्ता महत्वाची, तर तुझ्या मते तू पूर्णपणे ठामपणे सांगितलंस की गुणवत्ता महत्वाची आहे. खूप खूप धन्यवाद, तू आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलंस. थँक्यू. तुला खूप खूप पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू.